हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत टेलिपॅथी मेसेज आपण आपल्या स्पेसिफिक पर्सनला कशा पद्धतीने पाठवता येईल. ओके, तर याविषयी आज आपण इथे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, टेलिपॅथी मेसेज आपण आपल्या स्पेसिफिक पर्सनला पाठवणार आहोत. आत्ता खूप सारे लोक जे आहेत ज्यांच्यासोबत बोलणं होत नाही आहे, ज्यांच्यासोबत म्हणजे SP सोबत, आता स्पेसिफिक पर्सनसोबत खूप सारे लोक आहेत ते कॉलसुद्धा मॅनिफेस्ट करण्याच्या मागे लागून आहेत. खूप सारे लोक जे आहेत ते SP सोबत बोलत तर आहेत, तरी पण आपल्या हृदयातील गोष्ट त्यांच्यासोबत बोलायला भीत आहे. त्यांना सांगूच शकत नाही आपल्या मनातील गोष्ट. त्यांना माहिती आहे की मनाची गोष्ट जर सांगितलं तर परत लढाई झगडे सुरू होऊन जातील. तर काय होते या टाईमवर, तर टेलिपॅथीच्या थ्रू आपापल्या मेसेजला तुम्ही कन्वे करू शकता. का बोलत आहे, तर टेलिपॅथीच्या थ्रू आपापले मेसेज कन्वे करत आहात. तर पर्सनली प्रेझेंटमध्ये तुम्ही नाही आहात तिथे, परंतु तुम्ही व्हायब्रेशनल लेवलवर खूप हाय लेवलवर जाऊन आपले मेसेजेस ट्रॅव्हल करतात. हे मेसेजेस ट्रॅव्हल करतात, हे सायंटिफिकली प्रूव्हन पण झाले आहे. म्हणून मनात कोणतंही डाऊट तुम्हाला ठेवायचं नाही आहे. जेव्हा तुम्ही करत आहात पूर्ण सरेंडर म्हणजे समर्पित करून करायचं आहे. विचार करायचा नाही आहे हे होईल की नाही, हो की नाही, हे होईल की नाही होईल, हे विचार आपल्याला मनात ठेवायचे नाही आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये समोर मी तुम्हाला गाईड करणार आहे. तुम्हा सर्वांना टेलिपॅथीमध्ये घेऊनसुद्धा जाणार आहे. मी फक्त तुम्हाला तुमच्या पर्सनपर्यंत व्हायब्रेशन लेवलवर घेऊन जात आहे. पर्सन म्हणजे स्पेसिफिक पर्सन. ओके, तर मी त्या व्हायब्रेशन लेवलवर घेऊन जाऊन त्या पर्सनपर्यंत घेऊन जाऊन तिथे तुम्हाला कनेक्ट करणार आहे आणि तिथे थोडा वेळ थांबणार आहे. म्हणजे तुम्ही सर्वांनी तुमचे जे काही तुमच्या मनातील इच्छा असतील, जे काही त्यांच्याकडून तुम्हाला कमिटमेंट हवी आहे, जसं मॅरेज कमिटमेंट वगैरे, जे तुमच्या मनामध्ये आहे, तर तुम्ही सर्वांनी तुमचे मेसेजेस तुम्ही तुमच्या पर्सनला कन्वे करू इच्छिता, तर तिथे तुम्ही कन्वे करून टाकाल. तर तिथे मी तुम्हाला अगदी थोडा वेळ देणार आहे आणि थोडा वेळ थांबणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या स्पेसिफिक पर्सनला मेसेजद्वारे कन्वे कराल. ओके, म्हणजेच तिथे तुम्हाला टाईम मिळेल की तुमच्या मनातील गोष्ट तुमच्या SP पर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला टाईम मिळेल. त्यासाठी थोडा वेळ मी पॉज देणार आहे. परंतु तुम्ही जो मेसेज पाठवत आहात, जे बोलणार तुम्ही आहात, ती गोष्ट खूप लांब असायला नको. तर शॉर्टमध्ये मेसेज तुम्हाला पाठवायचा आहे. शॉर्टमध्ये आपले बोलणे किंवा आपला जो काही विचार आहे तो पाठवा. शॉर्टमध्ये बोला, कारण टेलिपॅथी थ्रू कनेक्ट करत आहात. म्हणून एक गोष्ट अजूनच लक्षात ठेवा की जेव्हा पण आपापल्या पर्सनसोबत टेलिपॅथीच्या थ्रू कनेक्ट करत आहात, तेव्हा तर जरुरी नाही आहे की एका वेळेसच टेलिपॅथी कनेक्ट होईल. म्हणून व्हाय म्हणजेच का, तर कारण हे होते की तुम्ही आता तर तुम्ही शांत याच्यामध्ये आहात, तुम्ही शांतीमध्ये तर आहात, परंतु ज्या पर्सनसोबत तुम्ही कनेक्ट करू इच्छित आहात, स्पेसिफिक पर्सनसोबत कनेक्ट करू इच्छित आहात, तर मे बी होऊ शकते की ही इज व्हेरी क्राऊडेड प्लेस आणि तो व्यक्ती इतक्या जागी बिझी आहे की आपले मेसेजेस की इतका बिझी आहे की आपले व्हायब्रेशन ट्रॅव्हल करून पण त्या व्यक्तीला हिट नाही करत आहे. ओके, जर एका वेळेस काम नाही केले तर हे जे टेलिपॅथी आहे एक वेळ करून सोडून द्या. बार बार करायचं नाही आहे. एक वेळ केले की तुम्हाला वाट बघायची आहे 3 दिवस. ओके, 3 दिवसापर्यंत तुमच्या SP कडून स्पेसिफिक पर्सनकडून कॉल किंवा कोणता ना कोणता रिस्पॉन्स तुम्हाला येईल. आणि जर रिस्पॉन्स नाही मिळाला तर 3 दिवसानंतर परत एकदा तुम्हाला ही टेलिपॅथी करायची आहे. तर तुम्ही 3 दिवसाचा गॅप देऊन तुम्ही एकदा परत टेलिपॅथी करू शकता. इतकं गॅप देणे जरुरी आहे. जर गोष्टीने जर गोष्टी नीट केलं आहे तर तुमचे विचार तिथे गेले असतील
तर काही ना काही रिप्लाय जरूर येईल, कॉल येईल, जसे पण तुम्ही कॉल येईल तिकडून काही रिस्पॉन्स येईल किंवा जसे पण तिकडून काही ना काही रिप्लाय येतील. जर नाहीच आले तरी पण तुम्हाला वेट करायचं आहे. ओके, 3 दिवसानंतर परत तुम्हाला ही टेलिपॅथी करू शकता. कधी कधी काय होत असते की व्यक्तींकडे गोष्टी पोहोचून तर जातात, आपले विचार तर पोहोचून जातात, पण ज्यामध्ये स्ट्रेंथ नाही आली राहत त्यांना म्हणजे जरूरत राहत असते, मे बी कॉल करण्यासाठी, मे बी स्टँड घेण्यासाठी किंवा अजूनच काही मॅरेज कमिटमेंट देण्यासाठी, पण ज्या गोष्टीसाठी पण तुम्ही हे विचार पाठवले आहात तर ते थॉट तर तिथे पोहोचले आहेत. देन he'll स्टार्ट वर्किंग दॅट. ओके, तुम्हाला पेशन्स पण यामध्ये ठेवावं लागेल. कित्येक वेळा इन्स्टंट कामसुद्धा करेल, बिलकुल इन्स्टंटली तुम्ही शायद ह्या व्हिडिओमध्ये करतच असणार आणि बीचमध्येच तुम्हाला कॉल किंवा SMS येऊ लागतील. तर आपण आता टेलिपॅथीसुद्धा करणार आहोत. त्यासाठी तुम्ही एक शांत जागा निवडा आणि तिथे शांतपणे रिलॅक्स होऊन बसा, जेणेकरून तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. आपण टेलिपॅथीला स्टार्ट करणार आहोत. ओके, कोणाला लेटायचं असेल तर लेटून करा, बसून करायचं असेल तर बसून करा, इझी राहा, रिलॅक्स राहा. ओके, मी ह्यामध्ये ब्रीद इन ब्रीद आउट पासून स्टार्ट करेल. दीर्घ खोलवर श्वास अंदर घ्या आणि श्वासाला हळूवार सोडायचा आहे. असं आपल्याला 2 ते 3 वेळ करायचं आहे. ओके, त्यामुळे काय होईल, त्यामुळे आपले विचार, आपले जे सर्व व्हायब्रेशन आहेत ते एका जागेवर एकत्र होतात. त्यानंतर जसं जसं मी सांगेल की तुम्हाला काय काय व्हिज्युअलाइज करायचं आहे, काय काय बघायचं आहे त्या मेडिटेशनमध्ये, ते मी सांगत जाणार. तुम्ही फक्त जसं मी बोलेल तसं स्वतःला फ्री सोडा, रिलॅक्स राहा. तुम्ही समजा की ह्या व्हिडिओमध्ये स्वतःला सरेंडर केलं आहे, म्हणून जसं जसं मी गाईड करते तसं तसं तुम्ही करत जा. जेव्हा मी म्हणेल की मध्येच थांबा म्हणून, आणि तेव्हा तुम्ही सर्वांनी आपापल्या स्पेसिफिक पर्सनसोबत आपापले मेसेजेस कन्वे करा. आपल्या मनाची गोष्ट तिथे बोला. त्या पर्सनला त्या टाईमवर जे तुमच्या स्पेसिफिक गोष्टी आहेत, जे तुम्ही इच्छिता बोलायचं ते तुम्ही तिथे बोला. नंतर आपण ह्या मेडिटेशनमधून बाहेर येऊया. ओके, तर हे खूप इफेक्टिव्ह आहे आणि येस, हे खूप मदत करत असते. कोशिश करा की एक असा टाईम काढा की तुम्हाला माहिती आहे की तुमचे स्पेसिफिक पर्सन आता ह्या वेळेस फ्री असतात. असा वेळ तुम्हाला माहिती असेलच की त्या टाईमला SP फ्री असतात, तर तो टाईम तुम्ही निवडायचा आहे. ओके, ह्या टाईमला फ्री असतात म्हणजे तुमचे जे SP आहे ते ह्या टाईमला फ्री असतात. असा टाईम तुम्ही निवडा. ह्या टाईमला बसून असतात SP, असा टाईम निवडा. आणि रात्री जर तुम्ही झोपण्यापूर्वी ह्या टेलिपॅथीला जरूर करून झोपा, कारण रात्रीला आपल्या सर्वांना माहिती आहे की रात्रीला सर्व लोक फ्री असतात, रिलॅक्स करत असतात, बेशक झोपलेले असोत किंवा नसोत, पण सर्व आपापल्या रेस्ट मोडवर असतात. तर ठीक आहे, रात्रीला करा. जर दिवसा करत असाल तर तो टायमिंग बघून करा. बेस्ट आहे की रात्रीला टेलिपॅथी करणे. ओके, तर आपण स्टार्ट करूया मेडिटेशनला. ओके, एक शांत जागा निवडा आणि त्या ठिकाणी बसा. आपण आता टेलिपॅथी मेडिटेशन करणार आहोत. ओके, पाठीचा कणा ताठ. जर जमिनीवर बसत असणार तर जमिनीवर काहीतरी कापड टाकून घ्या आणि त्या याच्यावर बसा. पाठीचा कणा ताठ, डोळे बंद. दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा आहे. मी ब्रीद इन ब्रीद आउट म्हणणार. ओके, ब्रीद इन ब्रीद आउट, ब्रीद इन ब्रीद आउट. दीर्घ खोलवर श्वास घ्या, श्वासाला होल्ड करा, त्यानंतर श्वासाला हळूवार सोडा. ब्रीद इन ब्रीद आउट. तुम्ही सर्वांनी आपापल्या बॉडीला बिलकुल लाईट, इझी, रिलॅक्स सोडा. आपल्या विचारांना एक पॉइंटवर घेऊन या. आपल्या आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करा.
म्हणजेच दोन्ही भुवयाच्या मध्ये कॉन्सन्ट्रेट करा. आता तुम्ही आपल्या स्पेसिफिक पर्सनला बघायची कोशिश करा. बघा तुमच्या स्पेसिफिक पर्सनला. ते ज्या जागी आहेत तिथे ते रिलॅक्स करत आहात. किंवा कोणत्याही कामात तुमचे SP बिझी आहेत असं बघा. ते ज्या ठिकाणी आहेत तिथे ते रिलॅक्स करत आहेत. त्यांच्या आसपास म्हणजे जवळपासच्या आवाजांना ऐकण्याची कोशिश तुम्हाला करायची आहे. त्यानंतर त्या हवेच्या झोक्याला आणि त्या हवेची जी मंद झुळूक तुमच्या गालावर टच होत आहे असं महसूस करा. हवा तुम्हाला टच करत आहे असं महसूस करा. तुम्ही ठीक तुमच्या SPच्या मागे आहात. तुमच्या स्पेसिफिक पर्सनच्या मागे आहात आणि त्यांच्या कपड्यांना हव्याने हलताना बघत आहात असं बघायचं आहे. फील करा. त्या मोमेंटला खूप क्लिअरली तुम्ही बघू शकत आहात, बघत आहात. त्यांच्या जवळपास कोणीच नाही आहे. फक्त तुम्ही त्यांच्या मागे उभे आहात. फील करा आणि बघा तुमच्या स्पेसिफिक पर्सनला की त्यांच्या मागे तुम्ही उभे आहात आणि त्यांचा जो ड्रेस आहे तो हव्याच्या झोक्यांनी हलताना तुम्हाला बघायचा आहे आणि फील करायचा आहे. तुम्ही त्यांच्या खुशबूला स्मेल करू शकत आहात. तुम्ही त्यांच्या प्रेझेन्सला फील करत आहात. आणि आता त्यांच्या खांद्यावर हात ठेवा. स्पेसिफिक पर्सनच्या खांद्यावर तुम्हाला हात ठेवायचा आहे आणि त्यांना हाय म्हणून किंवा तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही त्यांना भेटता त्यांचं नाव घेऊन त्यांना तुम्हाला बोलवायचं आहे. त्यांना आवाज द्या. नाव घेऊन त्यांना बोलवा. ते तुमच्याकडे वळलेले आहेत. तुम्ही त्यांच्या खांद्यावरती हात ठेवलेले आहात. त्यांना हाय म्हणून ज्या प्रकारे तुम्ही भेटता नेहमीप्रमाणे त्याच पद्धतीने भेटत आहात. त्यांचं नाव घेऊन त्यांना बोलावले आणि ते तुमच्याकडे वळलेले आहेत. आणि आता तुम्ही दोघं एक दुसऱ्यांच्या डोळ्यांमध्ये बघत आहात. आता तुम्ही एक दुसऱ्यांच्या डोळ्यांमध्ये आहात आणि प्रेमाने एक दुसऱ्यांकडे बघत आहात. आता तुम्ही सर्वांनी आपापले मेसेजेस कन्वे करा. आपल्या मनातील गोष्ट त्यांच्याजवळ स्पेसिफिक पर्सन जवळ बोला. शॉर्टमध्ये आपल्या मनाची गोष्ट त्यांना सांगा. तुम्हाला त्यांच्यासोबत काय बोलायचं आहे हे सुद्धा तुम्ही त्यांना सांगा. अगदी डोळ्यात डोळे टाकून तुम्ही त्यांना सांगत आहात. या पद्धतीने तुम्हाला तुमच्या मनातील गोष्ट त्यांना सांगायची आहे. Now you are very happy. तुम्ही आता खूप
खुश आहात. तुम्ही आपल्या मनातील गोष्ट त्यांना सांगितले आहात. आता तुम्हाला वापस यायचं आहे. आता त्या मेडिटेशनमधून वापस यायचं आहे. तुम्ही वापस या. नाव यू बॅक. नाव रिलॅक्स. आता तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे. तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. आता ह्या टेलिपॅथी मेडिटेशनमधून तुम्ही बाहेर या. हळूवार दीर्घ खोलवर श्वास घ्या. श्वासाला होल्ड करा. श्वासाला हळूवार सोडा. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. दोन्ही हात एकमेकांना घासा आणि आपल्या डोळ्यांवरती लावा आणि युनिवर्सला थँक्यू 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 असं म्हणा. थँक्यू फॉर युअर ब्रीथिंग असं म्हणा आणि ह्या टेलिपॅथी मेसेजमधून बाहेर या. यासाठी ब्रह्मांडाला धन्यवाद द्या. ओके. ह्या पद्धतीने तुम्ही टेलिपॅथी मेडिटेशन करून तुमचे जे काही विचार आहेत ते तुम्ही तुमच्या स्पेसिफिक पर्सनपर्यंत पाठवू शकता. हे झालं टेलिपॅथी मेसेज. ओके. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.